गोविंदा गोविंदाच्या नावाने जल्लोष करत आपल्याला श्री बालाजींचे दर्शन होते। जय श्री बालाजी। सो फुल इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे, जसं की कसे जायचे, कुठे थांबायचे, काय बघायचे, कुठून दर्शन घ्यायचे, कुठून टोकन घ्यायचे, केव्हा काय बुक करायचे, जेवणाची व्यवस्था, सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। नमस्कार, मी प्रिया माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। बेस्ट सीझन आहे तिरुपतीला येण्याचा, नोव्हेंबर टू मार्च, कारण तेव्हा गरमी खूप कमी असते। तिरुपतीला येण्यासाठी रेल्वे तसेच इंटरनॅशनल एअरपोर्ट असल्यामुळे प्लेनसुद्धा अवेलेबल आहे, जे की 15 किलोमीटरच्या डिस्टन्सवर आहे तिरुपतीपासून। तसेच वेल कनेक्टेड बस फॅसिलिटीसुद्धा अवेलेबल आहे। भगवान विष्णूचे अवतार श्री व्यंकटेश स्वामींचे दर्शन घेण्यासाठी आम्ही चाललो आहे ट्रेननी तिरुपतीला। तिरुपतीपासून तिरुमला पहाडीवरती ते मंदिर आहे। तर चला मग करूया व्हिडिओला स्टार्ट आणि बघूया आम्ही दर्शन कसे घेतले आणि काय केलंय। तो आता आम्ही ट्रेनमध्ये आहे आणि आमची सुरू करतोय। फर्स्ट टाइम ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करण्याची खुशी बघू शकता तुम्ही प्रिष्काच्या तोंडावरती जागामध्ये पण। गुड मॉर्निंग ईशान्वी आणि प्रिष्का यांची सकाळी झाली खूप जास्त आणि आता बिस्किट्स खाणं झालंय प्रिष्काचं इथे। बॉर्नविटा आणि दुधू बिस्किट। सो आफ्टर 23 आवर्सच्या नंतर आम्ही आता उतरणार आहे तिरुपतीच्या स्टेशनला। संभाजीनगरवरून काल आम्ही 9 वाजता बसलो होतो आणि आता आम्ही आलो आहे तिरुपतीला। डायरेक्ट ट्रेन आहे जी फक्त फ्रायडेला अवेलेबल असते संभाजीनगरवरून डायरेक्ट तिरुपतीला। सो फायनली आम्ही रूममध्ये आलो। एक छानशी रूम आम्ही 1500मध्ये बुक केली पर नाईट, 2 नाईटसाठी। मंदिराच्या तिथे तुम्ही 2 ते 3 महिने अगोदर रूम बुक करू शकता, जी की ॲप किंवा वेबसाईटद्वारा तुम्हाला 50 रुपयापासून ते 1000पर्यंत इझिली अवेलेबल भेटेल। पण याची बुकिंग शक्यतो खूप कमी लोकांना भेटते। आणि सेकंड ऑप्शन म्हणजे तुम्ही तिरुपतीला येऊन तिथे रूम बुक करू शकतात। 500 ते 2000पर्यंत तुम्हाला चांगली रूम भेटून जाईल। अरे घरचं आणलेलं चविष्ट आणि रुचकर जेवण ते खाणं चालू आहे सगळ्यांचं। पंजाबी, महाराष्ट्रीयन, राजस्थानी, साऊथ इंडियन सगळ्या प्रकारचे फूड्स इथं अवेलेबल आहेत। ते बी खूप कमी कॉस्टमध्ये आणि खूप छान असं जेवण असतं। आणि इकडे स्पेशली जेवण वाढण्याची पद्धत ही केळीच्या पानावर आहे, जी की खूप छान वाटते। सो रात्रीचे 12:15 वाजले आणि आम्ही चाललो आहे दर्शनाच्या पाससाठी रांगेत उभे राहायला। ह्या साईडला बसेस थांबलेल्या, ह्याच बसेसने सकाळी जायचं आहे आम्हाला। दर्शनाच्या टोकनसाठी तुम्ही 2 महिने अगोदर ऑनलाईन बुकिंग करू शकतात। ते नाही झालं तर विष्णू निवास, श्रीनिवास आणि गोविंदराज असे 3 कॉम्प्लेक्स आहेत, तिथे तुम्ही रांगेत उभे राहून टोकन घेऊ शकता दर्शनासाठी। आम्ही सुद्धा रेल्वे स्टेशनच्या साईडलाच विष्णू निवास कॉम्प्लेक्सच्या तिथे लाईनमध्ये थांबून दर्शनाची पास घेतली। आम्ही 12 वाजता लाईनमध्ये उभं राहून आता जवळपास 3:30 वाजले सकाळचे आम्हाला मिळालं आहे, पण ते भेटलं आहे ऑलमोस्ट 10 वाजेचं उद्याच्या रात्रीचं। स्वतः काय नियोजन करणार आहे बघूयात आम्ही। आधार कार्ड शिवाय तुम्हाला टोकन भेटत नाही, त्यामुळे ते कंपल्सरी सोबत पाहिजे। बायोमेट्रिक केलं जातं इथे आपलं। पटकन फास्ट चांगली आहे, आवडली। सो आम्ही तयार झालो आहे, प्रिष्का, मी, डॅडाचं बाकी अजून प्रिष्काच्या, तिरुपती बालाजीचं दर्शन घेण्यासाठी। आणि इथून तिरुपती डिस्ट्रिक्टमधून आता तिरुमलाला जायला आम्हाला बस पकडावी लागणार आहे। असं ही प्रिष्का चलू किती गोड दिसते ना प्रिष्का। आत्ता तर सगळ्यांनी इथं कॉफी घेतली छान गरम म्हणजे आता निघतोय 5:30 वाजले संध्याकाळचे। ह्या बसमध्ये आम्ही चाललो आहे तिरुमलाला। तिरुपती ते तिरुमला 5 मिनिटाला बसेस असतात तिथे। एसी बसचं एका फेअर आहे ते आहे 110 रुपये, नॉन एसीचं 90 रुपये ऑनली। 72 तासासाठी भाडं असते। बस स्टँडच आहे इथे, रेल्वे स्टेशन वगैरे हे सगळंच आहे। वेल कनेक्टेड बस फॅसिलिटी अवेलेबल आहे। तरीसुद्धा जर तुम्हाला शेअरिंग टॅक्सीने जायचं असेल तर 150 रुपये पर हेड आणि प्रायव्हेटनी ऑलमोस्ट 600 रुपये पर हेड तुम्हाला चार्जेस पडतील। सप्तगिरी चेकपोस्टमधून चेकिंग केल्यानंतरच आपल्याला तिरुमलाच्या पहाडीवरती जाता येते। फायनली 1 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो इथे। थोडासा लाईट पाऊस आहे आणि हे आहे तिरुपती। आणि हा जो परिसर आहे तो बाहेरचा परिसर आहे, इथे सगळे फोटोशूट वगैरे करतात। सो आम्ही सगळ्या कपलनी इथे फोटोशूट केलं, कारण खरंच खूप सुंदर इथं फोटोशूट करण्यासाठी अवेलेबल होतं। सगळ्यांनी असा परफेक्ट लुक केला होता इथे, धोती, साडी आणि मस्त मुलींसाठी पण कपडे। इथे अशी मान्यता आहे की श्री वराह स्वामींचे दर्शन घेऊन कुंडामध्ये स्नान करून मुंडन करून मगच तिरुपती बालाजींचे दर्शन घ्यायचे असते। ही आहे आमची टीम। आम्ही सगळेजण मुंडन
करायला केसांचा, आम्ही तर नाही करणार आहे, पण हे जेंट्स लोक करणार आहेत. मुंडनचा परिसर इथं तर लाईन लावावं लागते इथं, पण आज सध्या नाही एवढी गर्दी. आम्ही बायकांनी पण आमची एक केसाची लट इथे दान केली. शूज ठेवू शकतो आपण. इथून आम्ही आता एंट्री केली आणि आता चाललो आहे. इथून पण आहेत तर लाईन्स तर किती मोठी बघूयात. 10 वाजेचं आमचं दर्शन आहे. खूप गडबड झाली. 9:15 ऑलरेडी झाले. 10ला आम्हाला पोहोचायचं आहे, पण केश दान केलं त्यामुळे वेळ लागला. त्यात प्रिष्काचं भूक लागली म्हणून चिप्स वगैरे, आणि तो प्लॅस्टिक वगैरे काहीच चालत नाही. पाण्याच्या बॉटलसुद्धा तुम्हाला काचेच्या भेटेल, त्या 50 रुपीजला भेटतं एक पीस. आणि प्लॅस्टिक बऱ्यापैकी खूप कमी यूज येतं आणि क्लीननेस तर वर्ल्ड क्लास आहे. आवडला मला क्लीननेस. खूप छान आहे इथं. वातावरणही खूप मस्त आहे आणि थंडी थंडी हवा गार चालू आहे. आता सध्या पहाडावर असल्यामुळे थोडीच थंडी वाजते. बघू शकता किती सुंदर वातावरण आहे. तसं सकाळी येणार आहेत आपण पुन्हा. खरंच मला आवडलं हा प्लेस, खूप मस्त आहे. फर्स्ट आम्ही आता शूज ठेवले आणि आता लगेज आणि मोबाईल्स ठेवायचे आणि तसंच वरती जायचं आहे. पॅसेस इथे अवेलेबल आहे, जसं की म्हणजे ऑनलाईन बुकिंग करून तुम्ही येऊ शकतात. दुसरंवालं तुम्ही रात्री जसं आम्ही लाईनमध्ये थांबलो होतो तसं 3-4 तास थांबून तुम्ही फ्रीमधलं कूपन घेऊ शकतात. आणि नाही तर इथे येऊन तुम्ही 300चं वेगळं कूपन पण घेऊ शकतात. किंवा मग तुम्हाला फ्री एंट्री पण आहे, पण त्यासाठी जवळपास 24 ते 38 तास किंवा 48 तासही लागू शकतात. त्यामुळे सेफ आहे की ऑनलाईन बुकिंग किंवा काल आम्ही जसं थांबलो तसं येऊन तुम्ही थांबू शकतात. हे इथून सगळी दर्शनाची लाईन आहे ती खूप जास्त मोठी आहे. आम्हाला सुद्धा एवढं लाईनमध्ये थांबून सुद्धा बराच वेळ लागणार आहे. इथं एंट्री. चला तर मग आता मोबाईल जमा करून गोविंदा गोविंदा म्हणत श्री बालाजींचे दर्शन आपण घेऊया. दर्शन आणि प्रसाद घेतल्यानंतर बाहेर येऊन आम्ही PSC काउंटरला आमचं सामान तसंच सेलफोन वगैरे घेतले. खूप छान असे आमचे दर्शन झाले. माझ्या बॅक साईडला जे केंद्र बघता आहे हे वालं ते आहे सेलफोन आणि आपल्या बॅग्स वगैरे कलेक्ट करण्याचं काउंटर. असं इझी वाटतं, पण इथं ॲक्च्युअलमध्ये आल्यानंतर फार धावपळ होते आणि समजत नाही. बरंचसं मिसमॅचसुद्धा होऊन जातं. रात्रीचा 1:30 वाजला आहे जवळपास आणि इथे 12पर्यंतच तुम्हाला गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट टॅक्सीसुद्धा भेटतात. त्याच्यानंतर डायरेक्ट 3ला सुरू होतात. गव्हर्मेंट तर 4:30-5ला सुरू होतात. काही समजा आपल्याला टाकायचं आहे ते इथं टाकू शकतो आपण. आणि इथं नारळाची हंडी आहे आणि इथे बघा इथं नारळ फोडतात सगळे. धन्य झाले माझे जीवन, कारण श्री बालाजी महाराजांच्या कृपेने आज मी त्यांच्या चरणाशी आले आणि तिरुपती बालाजींचं दर्शन घेतलं. मोबाईल वगैरे घेण्याच्या आधीच दर्शन झाल्यानंतर तुम्हाला एका कुपनवरती 1 लाडू फ्री असतो आणि जास्तसुद्धा तुम्ही घेऊ शकतात. 1 लाडू 50 रुपयाला असं. मंदिर आहे. हा सभामंडप इथला खालचा तो पण, आणि इथे समोर पण मूर्ती आहे. अशीच मूर्तीमध्ये आहे. भगवान विष्णूचे अवतार असलेले श्री व्यंकटेश स्वामींचे दर्शन घेण्यासाठी लाखो करोडो भाविक रोज इथे दर्शनासाठी येतात. 15-16 तास आम्हाला दर्शनासाठी लागले टोटल, टोकन घेण्यापासून आणि दर्शन घेण्यापासून. पण दर्शन घेतल्यानंतर जे तृप्त मन झालं ना ते खरंच सांगता येत नाही शब्दामध्ये. जी मूर्ती आम्ही बघितली ना ती एवढी लांब होती, तरी पण दिव्यांच्या मंद आचेमध्ये ती एवढी सुंदर आणि एवढी छान वाटत होती ना. असं वाटलं की जीवन एकदम सार्थक झालं. आणि एवढा वेळ वाट बघून जे आम्हाला भेटलं ते खरंच खूप छान होतं आहे. ॲक्च्युली खरं तर असं झालं होतं की आम्ही 12च्या आधी जाणार होतो, पण आमचं दर्शन झालं नाही. ते दर्शन घेण्यासाठी फार वेळ लागतो, तर त्यामुळे डिले झालं आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंतच सुरू असतं सगळं काही. आणि आता 1:30 वाजला आहे, त्यामुळे आम्हाला काही जमलं नाही. तर सकाळी 3 वाजता प्रायव्हेट टॅक्सी सुरू होता, त्यावेळेस आम्ही खाली जाऊयात. आणि उद्याचाही पूर्ण दिवस आम्हाला इथं स्पेंड करायचा आहे. पूर्ण वरती यावं लागणार आहे. त्यामुळे कसे झोपलेले आहे, काही ऑप्शनच नाही इथे. आणि हे बघा किती सुंदर मूर्त्या आहेत. इट्स ब्युटिफुल. खूप छान वाटतं ते. तिरुपतीमध्ये आपल्याला 2 मंदिरांचे दर्शन करायचं आहे. त्यामध्ये आहे श्री पद्मावती मंदिर आणि दुसरं आहे गोविंदराजा स्वामी मंदिर. आणि तिरुमला पहाडीवरती पाप विनाशम, श्रीवरी पाडुलू, स्टोन गार्डन, चक्रतीर्थ, आकाशगंगा आणि वेणुगोपाल मंदिर असे 6 प्रकारचे मंदिर आपल्याला बघायचे आहे, जे की आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. त्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. ब्युटिफुल असा परिसर आहे. इट्स लुकिंग सो नाईस.
सर्व मंदिरांचं दर्शन घेण्यासाठी तुम्हाला 3 दिवस 2 रात्र सफिशियंट आहे आणि त्याचं बजेट जातं जवळपास 7,000 ते 8,000 रुपये 2 लोकांसाठी. फायनली रात्रीचे म्हणजे सकाळचे 3 वाजले आहे आणि आम्ही निघालो आहे बाहेर. आता मला टॅक्सी भेटणार आहे आणि त्याची वाट बघतोय आम्ही. खूप सारे नंबर आणि खूप सारे गेट इथे अवेलेबल आहे आणि जर तुम्हाला परेशानी होत असेल तर दिवसा इथे काउंटरवरती विचारपूस तुम्ही करू शकतात. आता जास्त रात्र झाली आहे म्हणून क्लोज आहे सध्या, कारण मंदिरही क्लोज आहे. इन्फॉर्मेशन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय होल व्हिडिओ. बाय.